धनंजय मुंडे जेव्हा त्यांच्या विरोधातला घटनाक्रम राजकीय आणि त्यात सुद्धा जातीय हेतूने केला जातोय असं म्हणतात, तेव्हा त्याच्याबाबत असलेल्या आक्षेपांची आठवण ती येतेच। धनंजय मुंडेंच्यावर कोणकोणते आक्षेप आहेत ते पहा। विरोधकांच्या लेखी कुख्यात वाल्मिक कराडची पाठराखण करणे हा पहिला आक्षेप आहे। बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणे हाही धनंजय मुंडेंच्यावर असलेला पुढचा आक्षेप। वाल्मिक कराडच्या सोबत आर्थिक हितसंबंध ठेवणे हा आणखी एक आक्षेप। तर संतोष देशमुख हल्लेखोरांना पाठीशी घालण्याचाही गंभीर आक्षेप धनंजय मुंडेंवर आहेच। विरोधकांच्याकडून होणारे भ्रष्टाचाराचे आरोप असोत की या आधीचे झालेले संतोष देशमुख हत्या प्रकरणातले आरोप, धनंजय मुंडे मात्र हे आरोप मान्यच करत नाहीत। आता महायुतीतले जे कोण बोलतायत, तर महायुतीतल्या त्या वरिष्ठ नेत्यांना तुम्ही हा प्रश्न विचारा, त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही। आता जेव्हा धनंजय मुंडे त्यांच्या विरोधातले आरोप जातीय भावनेतून होत आहेत असं म्हणतात, तेव्हा स्वाभाविकरित्या या वादामध्ये इच्छा नसतानाही जात येतेच। दमानिया आणि धनंजय मुंडे यांच्या वादात जात स्वाभाविकरित्या चर्चेला आली आहे। जात दमानियांचीही चर्चेला आली आहे। अंजली दमानिया ह्या सुपारीबाज बाई आहेत। यांनी यापूर्वी अनेकांच्या सुपाऱ्या घेतल्या, फक्त बदनाम करायचं, षड्यंत्र करायचं, कुठतरी मीडिया ट्रायलद्वारे बदनाम करायचं। ओबीसीचे सर्वोच्च नेते छगन भुजबळ साहेब असतील, यापूर्वी त्यांनी एकनाथराव खडसे असतील, यापूर्वी त्यांनी खरं तर गडकरी साहेबांवर सुद्धा टीका केली होती। पण ज्यावेळी गडकरी साहेबांवर टीका केली तर त्यावेळी त्यांच्या पक्षाचे प्रमुख केजरीवाल यांना गडकरींची माफी मागायला लागली त्या दमानिया यांच्या कुरापतीमुळे। म्हणजे दमानिया तोंडावर आपटून सुद्धा पुन्हा पुन्हा त्यांचा तो व्यवसाय त्यांनी सुरू केलाय। टार्गेट करून एखाद्याला संपवणं हे फक्त त्यांनी चालू केलेलं आहे। यामध्ये जे नेते आहेत बीड जिल्ह्यातले, बाहेरचे, यात आपले कॉमेडी मॅन आहेत, जिल्ह्यातले एक आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश अण्णा धस, मुंब्र्याचे डॉन जितेंद्र आव्हाड साहेब, बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि या जिल्ह्याचे खासदार ज्यांची सुरुवात नामदार धनंजय मुंडे साहेबांच्या सोबत गेली 10 वर्ष गेली, त्या माणसांनी आज जिल्ह्यात अतिशय विष कालवण्याचा प्रयत्न केलेला आहे।